आज मी बनवली होती खमंग आणि खुसखुशीत काटेकोर दिसणारी अशी चविष्ट चकली. तर इथे माझ्याकडे चकलीसाठी सामान रेडी नव्हतं, तर मी ते सामान अगोदर रेडी करून घेतलं. तांदूळ भाजून मिक्सरला बारीक करून घेतले. पोहे पण मी मिक्सरला बारीक करून घेतले. ज्या डाळ्या होत्या त्याचंसुद्धा पीठ मी मिक्सरला काढून घेतलं आणि हे सगळं पीठ मी एकत्र करून घेतलं. तर इथे मी प्रमाण घेतलं होतं 2 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी डाळ्या, अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ आणि 1 वाटी पोह्याचं पीठ हे पूर्ण मी घेतलं आणि त्यामध्ये मी मसाले ॲड केले. तर इथे मी मसाले ॲड केले होते लाल तिखट, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि ओवा आणि 4 चमच मी इथे तीळ घेतले होते आणि चवीनुसार मीठ घेतलं होतं. हे पूर्ण मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बेसन पीठ ॲड करायचं राहिलं, तर मी ते 1 वाटी बेसन पीठसुद्धा घेतलं आणि ते पूर्ण मी मिक्स करून घेतलं आणि गरम गरम असं कडकडीत तापलेलं तेल मी याच्यामध्ये मिक्स करून हे पूर्ण जमा होईपर्यंत अशा प्रकारे मी याला मिक्स करून घेतलं आणि छानसं थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही याच्यात गरम पाणी टाकू शकता. तर मी ते थंड पाण्याचाच वापर केलेला होता आणि हे मी पूर्ण मिक्स करून घेतलं आणि याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. त्यानंतर मी ते साचा घेतला होता चकलीसाठी, तर मी याला आतमध्ये तेल लावून घेतलं साच्याला आणि याला बंद करून घेतलं आणि इथे चकली पाडायला घेतली होती आणि चकली एकदम छान प्रकारे पडत होती. एकदम पीठ असं भिजलं ना तर छान प्रकारे अशी चकली तयार होते. तर इथे माझी चकली करून झाली आणि इथे मी तेलामध्ये फ्राय करायला घेतले आणि तेलामध्ये माझी एक सुरुवातीला चकली तुटलेली होती आणि नंतर ज्या चकल्या झाल्या तर त्या एकदम छान प्रकारे झाल्या होत्या आणि लगेच तेलात फ्राय होत होत्या, त्याला वेळसुद्धा लागत नव्हता. आणि इथे माझ्या सगळ्या मी चकल्या बनवून घेतल्या आणि चकल्या बनवून झाल्याच्या नंतर इथे मी तुम्हाला दाखवते. तर छानशा अशा एकदम काटेकोर आणि मस्त छान दिसणाऱ्या चकल्या आणि चविष्ट लागणाऱ्या. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम खमंग अशा झाल्या होत्या.